ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे हलगी वाजवत सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना सरसकट 100% पीक विमा मंजूर करावा, तसेच हेक्टरी 50,000ची मदत करावी यासह इतर विविध मागण्या देखील या मोर्चातून करण्यात आल्या आहेत। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंवार यांनी। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झालेले आहेत। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत दादा तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे। आपल्या सोबत आहेत दादा, आज मोर्चा काढण्यात आला, काय मागण्या आहेत आपल्या? सदृश पावसामुळे प्रचंड असं नुकसान नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं झालंय। जमिनी खरडून गेलेल्या आहेत, सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत सरकारनं दिलेलं जे काही 31,500 कोटीचं पॅकेज आहे अत्यंत तोकडं आहे। मूळ पॅकेज 6,500 कोटीचंच आहे आणि उरलेला जो आकडा फुगवला त्यामध्ये इतर गोष्टी ज्या आहेत, जे जुने अनुदान आम्हाला मिळत होतं त्याचेच आकडे फुगून टाकलेले आहेत। आज शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे अशा पद्धतीची भावना शेतकऱ्यांची झाली आहे। हजारोच्या संख्येने आज शेतकरी रस्त्यावर उतरलाय नांदेडमध्ये। आमची मागणी आहे की सरकारनं कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळला पाहिजे। सोयाबीनला 8,000, कापसाला 12,500 रुपये भाव दिला पाहिजे खासगी बाजारामध्ये, आणि तो देता येत नसेल तर भाव फरक 4,000 रुपये प्रति क्विंटल दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला ऊसाला एक रकमी FRP प्लस 200 रुपये आम्हाला दिले पाहिजे, ही सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि ओल्या दुष्काळामुळे जे नुकसान झालं त्याची 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। जंगली जनावरांचा शेतीला त्रास होतो, मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे, अशा अनेक मागण्या घेऊन आज शेतकरी रस्त्यावर उतरलाय। जर आमची दिवाळी अंधारात गेली तर तुमची दिवाळी अंधारात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगायला आजचा मोर्चा। आज म्हणजे शासनाकडून जी मदत करण्यात आली आहे, शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे की तुटपुंजी मदत आहे, तर तुम्हाला काय वाटते किती रुपयाची मदत सरकारनं करायला हवी होती? जेवढं नुकसान झालं तेवढी केली पाहिजे ना। जर 16 लाख कोटींचं उद्योगपतीचं कर्ज केंद्र सरकार राईट ऑफ करू शकतं, आम्हाला कर्जमुक्त का करू शकत नाही सरकार? आम्ही काय घोडं मारलं तुमचं? आश्वासन तुम्ही दिलं कोरा कोरा कोरा, आणि आता कर्जमुक्ती करायची तर योग्य वेळ आल्यावर करू म्हणता। आता कोणती योग्य वेळ राहील? याच्यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही कर्जमुक्तीची। त्यामुळे 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे। उदाहरणार्थ 37,000 रुपये यांनी मेलेल्या जनावरांसाठी, वाहून गेलेल्या जनावरांसाठी दिले। दुधाळ जनावरांची किंमत 1 लाखाच्या पुढे, म्हैस घ्या किंवा गाय घ्या, 37,000 रुपयात काय होणार आहे? त्यामुळे आमचं म्हणणं आहे की 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी। लाडक्या बहिणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। निवडणुकीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीला जे मानधन देण्यात होतं तो निर्णय सरकारने पूर्ण केला, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं आश्वासन सुद्धा दिलं होतं, पण ते केलं जात नाही। शेतकऱ्यांना हलक्यात घेण्याचं काम सरकार करतंय, गृहीत धरण्याचं काम करतंय। जर आम्हाला हलक्यात घ्याल तर तुमची दिवाळी आम्ही नीट होऊ देणार नाही, हे सांगायला आजचा मोर्चा आम्ही काढलेला आहे। आणि नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुळुतुळू हाणलं, असंतोष बाहेर पडला, तसं महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याला जर शेतकऱ्याच्या पोराने आणलं तर नवर वाटू देऊ नका। इतका असंतोष लोकांच्या मनामध्ये, लोक त्रस्त आहेत। दिवाळी सुद्धा लोकांची यावर्षी होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि सरकार मात्र सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहे। या सरकारला वटणीवर आणायचं असेल तर मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात आज नांदेडमधून आम्ही केली। सरकारने आज तुमच्या आंदोलनाची दखल घेऊन तुमच्या मागण्या नाही सोडवल्या तर तुमची पुढील भूमिका काय राहणार? आमच्या आंदोलनाची शेतकऱ्यांच्या दखल घेतली नाही तर गावगाड्यातला सामान्य शेतकरी महाराष्ट्रातल्या रस्त्यावर उतरेल आणि या सरकारला सळोकापळो करून सोडेल। वेळ प्रसंगी मंत्र्यांना पण फिरू द्यायचं नाही असा निर्णय शेतकऱ्यांचा होऊ शकतो। एकंदरीत आपण पाहू शकता, हे होते रविकांत दादा तुपकर आणि यांनी इशारा दिला आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवाव्यात, सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अन्यथा मंत्रालयामध्ये जाऊ आणि मंत्रालयासमोर आंदोलन करू आणि मंत्रालयामध्ये देखील एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा कॅमेरामॅन रफिक सोबत मी पवन जगदंवार, देशोन्नती, नांदेड।